नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुम्हाला माहिती व्हावी याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. इग्नाइट ॲग्रिकॉस या चॅनलवर मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. इग्नाइट ॲग्रिकॉस या चॅनलवर आपण कृषी उमेदवारांसाठी असलेल्या सर्व माहिती देत असतो. म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील आपल्या या एकमेव चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. आता ग्रामसेवक भरती संदर्भातला एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार आता ही परीक्षा कोण घेणार आहे हे स्पष्ट झालेले. जाहिरात येऊ शकते का आणि पात्रतेत काही बदल झालेला आहे का, थोडी पात्रता पण विद्यार्थी म्हणत होते, तर त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, महत्वाचे प्रश्न काय आहेत? एक ग्रामसेवक भरतीची परीक्षा कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार आहे का? जाहिरात कधी येणार आहे? पात्रतेत काही बदल आहे का? नेमके शैक्षणिक पात्रता काय आहे? या सर्वांविषयी माहिती देणारा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. बघा, एमपीएससीचा हा एक नवीन जी आर आलेला आहे. जी आर आलेला आहे 5 मे 2026 ला सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भातला हा जी आर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये जर मी उल्लेख पाहिला, म्हणजे मी जर इथं ओपन केलं तर बघा, इथं मला हे दिसतं बरं का, सहाय्यक कृषी अधिकारी, म्हणजे कृषींसाठी इथं पद दिसतात. परंतु मला हे पद दिसत नाही. कोणतं पद दिसत नाही? आपलं ग्रामसेवकचं पद दिसत नाही. ग्रामसेवकचं का दिसत नाही मित्रांनो माहितीये का? कारण की जेडपी त्यांनी याच्यात दिलेलीच नाहीये. जेडपी एमपीएससी कडे दिलेली नाही. जेडपीच्या परीक्षा या पूर्णपणे त्या जेडपी ठरवेल, म्हणजे टीसीएस आयबीपीएस सरळ सेवेच्या माध्यमातून होतील त्या जेडपीच्या. म्हणून आणि ते आपली ग्रामसेवकाची जाहिरात काही सेपरेट जाहिरात येत नाही, ती जेडपी मार्फतच येते. म्हणून जेडपीची परीक्षा सरळ सेवे मार्फत होईल, ती एमपीएससी मार्फत होणार नाही. याची विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पद्धतीने माहिती घ्यावी आता. कारण की काय होतं, विद्यार्थ्यांना माहितीच पडत नाही. आणि युट्यूबला काय होतं, आता युट्यूबला इंस्टाग्रामला खूप लोक ऍड लावून आणि कुठलाही कोर्स किंवा कुठलंही मटेरियल त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. तर लक्षात घ्या, परीक्षा कोण घेणार आहे? तर परीक्षेसाठी त्यांना ऑप्शन आहे टीसीएसचं आणि आयबीपीएसचं. मागील वेळी जेडपीला आयबीपीएस ने घेतली होती, यावेळी टीसीएस घेऊ शकतात, आयबीपीएस घेऊ शकतात आणि इतर पण घेऊ शकतात बरं का. कारण की 31 डिसेंबर 2025 नंतर त्यांच्यावर कुठलाच दबाव नाही की तुम्ही ही घ्या ती घ्या, काहीच नाही. ते टीसीएस आयबीपीएस इतर कुठल्याही कंपनी थ्रू घेऊ शकतात. कोण घेणार नाही? एमपीएससी घेणार नाही, हे निश्चित आहे. एमपीएससीने त्यांच्या जी आर मध्ये सांगितलेले की ते जे बाकीचे दिलेले नाही ते घेणार नाही. म्हणजे आपल्याला काय कळालं, टीसीएस आयबीपीएस म्हणजे आपण आपली तयारी, भविष्यात जर ग्रामसेवक जाहिरात येणार असेल, जर एखादा डेडिकेटेडली फॅन फॉलोअर असेल ग्रामसेवक या पदाचा, तर त्यांनी याच्यानुसार तयारी करायची. कशानुसार? सरळ सेवानुसार. सरळ सेवा, सरळ सेवा याच्यानुसार त्याने तयारी जी आहे तर ती करायची. पात्रतेत काही बदल झालेले आहे का मित्रांनो? पात्रते संदर्भातला कुठला जी आर आलेला नाही. परंतु बऱ्याच उमेदवारांची मागणी होती, सर हे 60% आहे ना, हे कॅन्सल झाले पाहिजे थोडेसे, कारण की ते बऱ्याच विद्यार्थ्यांना परेशान करतात बरं का. कारण की 12वीत किमान 60% उत्तीर्ण असे बरेच उमेदवार असतात, ते शक्यतो 12वी याच्यात करत नाही. म्हणजे 12वी करतात पण ते एवढं जमत नाही ना. आता बघा, ज्यांची 10वी झालेली आहे, 10वी नंतर ज्यांनी कृषीचा आपला डिप्लोमा केलेला आहे ते एलिजिबल होतात. म्हणजे ऍग्रिकल्चरचं खूप मोठी बेस हा ग्रामसेवकला कन्वर्ट होतो बरं का. ग्रामसेवक विषयी त्याला खूप आवड असते आणि ग्रामसेवक त्याला व्हायचं असतं. तर ग्रामसेवक भरती संदर्भातली, जाहिराती संदर्भातली मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर सध्या कुठलीच अपडेट नाही. जेडपीच्या संदर्भात जाहिरात येऊ शकते, काही त्यांची करू शकतात काही पद, पण ग्रामसेवकाचं सध्या काही रिक्त पदांचा माहिती येत नाही ना. आकृतीबंधांचं येते ना, काही त्यांचा जी आर येते ना, काही परिपत्रक येते ना, काही छोटं मोठं काही चिरोटं येते. म्हणून सध्या तरी ग्रामसेवक भरतीची कुठलीही अपडेट नाही. परंतु ग्रामसेवक भरती एमपीएससी कडे जाणार आहे म्हणून तुम्हाला कोणी काही चुकीचं मार्गदर्शन करायला नको. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं कर्तव्य. लक्षात घ्या मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस वर मी तुमच्यासाठी कृषीच्या संदर्भातली काही अपडेट झाली की काही नाही जरी झाली, फक्त तोच जरी बदल असेल तर तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी समजतो. म्हणून मी असे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्हालाही आवडत असेल आपला उपक्रम तर तुम्ही नक्की एक चांगली कमेंट जी आहे तर ते मला करत चला आणि या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. या चॅनलचा उद्देश एकच आहे की कृषी पदवीधरांना सरकारी नोकरीची माहिती सर्वप्रथम कळाली पाहिजे. कारण की जाहिरात येत नाही आणि जाहिरात आली तर त्यांना कळत नाही. बघा, कृषी सेवकाचे एमपीएससी कडे गेलेली जाहिरात, तर त्याचे 7 काय बदल होतील हे बघा. कृषी सेवकाचं कृषी विभागात किती जागा रिक्त आहेत हे सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहे, हे तुम्ही नक्की बघू शकतात. लक्षात घ्या, सध्या तुम्ही तयारी करत आहात, नेमकं एमपीएससीने पण परीक्षा पॅटर्न दिलेली नाहीये आणि ग्रामसेवक पण कधी होणार हे कळणार नाही. परंतु या मोकळ्या काळावरती काही टाइमपास करत बसू नका मित्रांनो. अभ्यास आपल्या थांबवायचा नाहीये. मग सरळ सेवा घेऊ का एमपीएससी घेऊ, सगळ्यांचा बेस काय आहे? तर तो बेस आहे स्टेट बोर्ड, एमपीएससी महाराष्ट्राची स्टेट बोर्ड. तर हे स्टेट बोर्डची बॅच मित्रांनो फक्त 99 रुपयामध्ये, म्हणजे 99 रुपयात त्याचं पुस्तकही नाही येत किंवा स्टेट बोर्ड जरी सगळे एकत्र केले तरी ते 99 रुपयात येत नाही. परंतु हा फाउंडेशन कोर्स खास तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीचा एक अभिनव उपक्रम आहे. हा तुम्हाला फक्त 99 रुपयात सर्व काही स्टेट बोर्ड मिळणार आहे. म्हणून माझी विनंती असेल की जर तुम्हाला सध्या अभ्यासाला नसेल तर तुम्ही नक्कीच हे स्टेट बोर्ड आत्ताच जॉईन करून घ्या. याची बॅच पाहून टाका, याचा एक अभ्यास जो आहे तर तो करून टाका. ठीक आहे.
चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.